श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवीन राष्ट्रीय मालवाहतूक पुरवठा धोरण जाहीर केलं. मालवाहतुकीवर सध्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 13 ते 14% खर्च होतो. देशाचा हा खर्च 7.5% आणण्याच्या उद्देशानं सरकारनं नवीन धोरण तयार केलंय. एकूणच हे धोरण, त्याची अंमलबजावणी आणि या धोरणाचं महत्त्व याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमधून माहिती घेणार आहोत. श्रोते हो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे. प्रधानमंत्री आपल्या भाषणांमधून सध्याचा काळ टेकेड म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दशकाचा आहे असं वारंवार सांगतात. त्याला कारणंही तशीच आहेत. देवघेवीच्या व्यवहारांसाठी UPI, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान ह्याचा वापर करून अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता प्राधान्य दिलं जातंय. मालवाहतुकीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुरवठा साखळी अखंड कशी राहील याची दक्षता घेण्यासाठी नव्यानं जाहीर केलेल्या राष्ट्रीय मालवाहतूक धोरणात प्राधान्य दिलं आहे. देशातल्या मालवाहतूकदारांना भेडसावणाऱ्या अडचणीचा परिणामही पुरवठा साखळी विस्कळीत होण्यावर होत असतो. असा अनुभव अनेकदा आला आहे. याविषयी तसंच मालवाहतुकीमध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यावरच्या उपाययोजना यावर अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेस गाभा समितीचे माजी अध्यक्ष बाल मलकित सिंग आकाशवाणीशी सविस्तर बोलले आहेत. नव्या मालवाहतूक धोरणांचं त्यांनी मनापासून स्वागत केलंय. बाल मलकित सिंग याविषयी म्हणाले, मालवाहतुकीचा खर्च कमी कसा करता येईल याचा सरकार गेल्या काही वर्षापासून विविध बाजूंनी विचार करतंय आणि त्यानुसार आवश्यक सोयीसुविधा निर्माण करत आहे. महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही यासाठी विशेष उपाययोजना करत आहेत. या संदर्भात वाहतूकदारांबरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. हे सांगताना बाल मलकित सिंग म्हणाले, वाहतूक विनाखंड झाली पाहिजे. टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यावेळी प्रचंड इंधन वाया जातं आणि वाहतूकदारांचा वेळही वाया जातो. हे टाळणं खूप गरजेचं आहे आणि हा अपव्यय टाळला तर मालवाहतुकीचा खर्च खूप कमी होऊ शकतो. हे महामार्ग वाहतूक मंत्र्यांना सांगितलं होतं. त्याकडे लक्ष देऊन आता सरकारनं सगळीकडे फास्टॅगची सुविधा निर्माण केली. त्याचा खूप लाभ होतो. मात्र अजूनही यामध्ये सुधारणा करण्याची गरज बाल मलकित सिंग यांनी व्यक्त केली. आता संपूर्ण देशभरामध्ये रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. मात्र गाड्यांचा वेग 80 किलोमीटर प्रति तासाच्या वर जाऊ दिला जात नाही. रस्ते चांगले आहेत, गाड्याही अत्याधुनिक आहेत. तरीही दिवसाला फक्त 250 ते 300 किलोमीटर अंतर कापून माल वाहून नेला जातो. मालवाहतूकदारांना ही मोठी समस्या वाटते. विकसित देशांमध्ये दर दिवसाला 700 ते 900 किलोमीटर गाड्या धावतात. असाच वेग आपल्याकडे वाढवण्याची गरज मालवाहतूकदारांना वाटते. वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी GST कर आणि इतर वाहतूक शुल्क आकारल्यानंतर टोल नाक्यांचीही गरज नाही, ते काढून टाकण्यात यावेत, असं मत बाल मलकित सिंग यांचं आहे. नवीन पुरवठा धोरणानुसार आता मालवाहतूक व्यवहार पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. तसंच रेल्वेनं जाणाऱ्या मालाची वारंवार तपासणी होणार नाही. त्याचबरोबर सागरी मार्गानं जाणारा मालही पुन्हा पुन्हा तपासला जाणार नाही. या गोष्टीचं मालवाहतूकदारांनी स्वागत केलं आहे. यामुळे वेळ वाचू शकेल, असं बाल मलकित सिंग यांना वाटतं. मात्र आपल्याकडे 70% मालवाहतूक ही रस्ते मार्गानं होते. अशा वेळी अनेकदा रस्त्यांवर, नाक्यांवर गाड्या अडवल्या जातात. काही राज्यांच्या सीमांवर तर खूप वेळ वाया जातो. या गोष्टीला सर्व वाहतूकदारांचा आक्षेप आहे. नवीन धोरणामध्ये यावर उपाय नक्कीच आहे. आता मात्र वाहतुकीच्या पोर्टलवर गाडीचा कर, विमा, मालाचा तपशील ह्याची सगळी माहिती ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यांमध्ये गाडी अडवली तर ऑनलाईन माहिती तपासली जावी, अशी अपेक्षा सर्वांची असणार आहे. यामुळे वेळ वाचेल आणि सरकारनं जे पुरवठा साखळी विनाखंड सुरू ठेवून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्याचं ध्येय निश्चित केलं आहे, ते साध्य होईल, असं मालवाहतूकदार संघटनेचे बाल मलकित सिंग यांना वाटतं. श्रोते हो, खर्चामध्ये होणारी बचत कोणाला नकोय? याचाच विचार सरकारही गांभीर्यानं करत आहे. उद्योगांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचलं पाहिजे. त्याचबरोबर कृषी उत्पादने, नाशिवंत माल जर विलंबानं पोहोचला तर होणारं नुकसान कोणालाच परवडणार नाही. यासाठी हे नवं मालवाहतूक धोरण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
अशा वेळी राष्ट्रीय पुरवठा धोरण किती महत्त्वाचं आहे याविषयी आपल्याला माहिती देत आहेत अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर. भारताची लोकसंख्या आता जगात 5व्या क्रमांकावर पोहोचलेली आहे आणि भारत एक मोठं उद्दिष्ट बाळगून आहे की ही घोडदौड 3ऱ्या स्थानावर कशी येईल आणि अर्थात त्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. पण त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर एकूणच आपण जर बघितलं की आपलं सकल राष्ट्रीय जे उत्पन्न आहे त्यामध्ये वाहतुकीचा जो खर्च असतो तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे अवजड वाहनं असतील किंवा काही असतील साधारण 13 ते 14% असतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अजूनही डेव्हलपिंग स्टेजमध्येच आहे. तर त्या दृष्टीने राष्ट्रीय पुरवठा धोरण हे जे सरकारने जाहीर केलं मागच्या आठवड्यामध्ये आणि त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण जेव्हा म्हणतो की भारत 5व्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे आणि जर आपण उत्पादन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जर आपल्याला मुसंडी मारायची असेल, ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणतो, तर अशा वेळेला ज्याला लॉजिस्टिक कॉस्ट म्हणतात, म्हणजे ज्यामुळे आपण एकूणच जो वाहतुकीचा खर्च करतो तो कमी कसा ठेवता येईल, त्या दृष्टीने एक युनिफाईड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म ULIP आणि ईज ऑफ लॉजिस्टिक सर्व्हिसेस ही 2 संकेतस्थळं सरकारतर्फे सुरू करण्यात आली. मूळ उद्देश असा आहे की महाल वाहतूक कशी सुकर होईल आणि त्यामुळे एकूणच ज्याला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो ते कसं खाली तर येईलच आणि जलद वेगाने होईल असं ह्या एकूण पॉलिसीचं उद्दिष्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग हब जेव्हा भारत उदयास येणार आपण म्हणतो की कोरोनाच्या काळामध्ये एकूणच वाहतुकीची जी सगळी बलस्थानं होती ती खुंटली होती आणि वाहतुकीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे प्रेशर आलं होतं. तर त्या दृष्टीने भारताने काहीतरी विचार केला आणि अर्थातच हे जे आता नवीन जे राष्ट्रीय पुरवठा धोरण आहे ते काही कमी काळात नाही तर सुमारे 7 ते 8 वर्षाच्या त्या मागे एक कठोर परिश्रम आहे असं पंतप्रधान मोदींनी या बाबतीत सांगितलं. आणि येत्या 5 वर्षामध्ये किमान ह्या 13-14% जी आपण जो खर्च आहे तो त्यांना खाली आणायचा आहे आणि तो 10%च्या आत येईल की येत्या 5 वर्षामध्ये असं त्यांचं उद्दिष्ट आहे. ह्यामध्ये जे युनिफाईड पोर्टल असेल त्यामधून वस्तूंची जी मुवमेंट आहे त्याच्यावरती एकतर आपल्याला कंट्रोल ठेवता येईल, शिवाय कोणालाही या परिस्थितीमध्ये काही अडचणी आल्या तर त्या पोर्टलमध्ये त्याच्या मदतीने या अडचणी दूर करायला सरकार कटिबद्ध असेल असा एकूण सरकारचा हा मानस आहे. आणि मला आपल्याला माहिती आहे की गतिशक्ती आणि राष्ट्रीय ही लॉजिस्टिक्स पॉलिसी या दोन्ही एकत्र झाल्यानंतर भारत परत जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करेल. आणि आपण आता हळूहळू जे धोरण आपण आखलंय की ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणतो, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना आपण त्यांच्या उत्पादनास निगडित सरकार उत्तेजन देतं. तर अशा काळा आणि मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघितलं की सरकारने संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आपल्या भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना जास्तीत जास्त तऱ्हेने कसं एकूणच उत्तेजन देता येईल यासाठी प्रयत्न केले गेले. आणि आपण आता आपलं म्हणजे डिफेन्स क्षेत्रामधला आपला एक्सपोर्ट आता मोठ्या प्रमाणात झालाय, तो सुमारे 50,000 कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे जास्तीत जास्त आपला भर हा आपल्या मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उत्पादन करण्यात असेल, त्याचप्रमाणे निर्यात होईल आणि निर्यातीमधून आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळेल आणि एकूणच ह्या सगळ्या निगडीत करताना पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात विकास होईल. आणि जेव्हा आपण पायाभूत विकास म्हणतो तेव्हा जी गुंतवणूक होते त्या गुंतवणुकीमुळे अक्षरशः रोजगाराला जी एक चालना मिळते तिचं मोठ्या प्रमाणात आपल्याला महत्त्व कळलंच पाहिजे. आणि ह्या संधीमध्ये एक जी क्रयशक्ती असते की जास्तीत जास्त रोजगार निर्माण झाला तर ज्याला आपण ग्रामीण भाग म्हणतो किंवा सब रुरल एरियाज म्हणतो त्यांच्या हातात जास्तीत जास्त पैसे खेळवले जातील आणि त्यामुळे एकूण क्रयशक्ती वाढली तर अर्थातच आपल्या देशाच्यासाठी सगळ्यात जरुरीची गोष्ट आहे ती म्हणजे त्या क्रयशक्तीमुळे पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींना चालना मिळून जे चक्र पूर्ण चालू राहतं. कारण जग आता आपण बघितलं की काही प्रमाणात ज्याला आपण रिसेशन म्हणतो त्याच्या थोड्या सावटाखाली आहे. अमेरिकेमध्ये म्हणतात की जवळजवळ 2 क्वार्टर तरी रिसेशनची शक्यता आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आणि ज्याला आपण एनकरेजिंग नोट म्हणू अशा काही बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. मग ते कर संकलन असू दे किंवा ॲडव्हान्स टॅक्स आता आपण बघितला, GST बघितला, तर त्या दृष्टीने विचार करता जास्तीत जास्त एक्सपोर्ट कसा वाढावा आणि त्यासाठी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी ठेवलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो सगळ्या निर्यातदारांना. आणि त्या दृष्टीने मला वाटतं हे धोरण खूपच मोठ्या प्रमाणात सगळ्यांना आशादायक आहे. आणि अर्थात त्यासाठी ज्याला आपण टाइम बाउंड प्रोजेक्ट्स म्हणतो हे करण्यासाठी सरकारने निकडीचं आहे, कारण कित्येक प्रोजेक्ट रेंगाळतात आणि मग त्याचा काहीच फायदा होत नाही. तर ते प्रोजेक्ट्स रेंगाळत न देता कमीत कमी वेळामध्ये कसं इम्प्लिमेंटेशन होईल याकडे सरकारला लक्ष देणं अत्यंत जरुरीच राहील आणि या धोरणाचा निश्चितच त्यासाठी फायदा होईल यात शंकाच नाही. श्रोते हो, देशाच्या प्रगतीसाठी चीन, अमेरिका, युरोपीय देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये अधिक होणारा मालवाहतुकीचा खर्च कमी करण्याची खूप गरज आहे. यासाठी देशात जलमार्ग विकसित केले जात आहेत.
एकूणच वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी आता नवीन धोरणामुळे अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ सर्वांनाच मिळणार आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नेहा कुलकर्णी.